UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजितदादांकडून बारामती विधानसभा न लढण्याचे संकेत। मी जो उमेदवार देईल त्याचं काम करा। विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत, दादांचं वक्तव्य। अजित पवार लोकसभेची पुनरावृत्ती करणार का? शरद पवारांचा खोचक सवाल। अजितदादांनी बारामतीमधून कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न। महाविकास आघाडीमध्ये सर्वच ठिकाणी सक्षम उमेदवार, कोणीही अति आत्मविश्वासामध्ये राहू नये, सुप्रिया सुळेंचा अजित पवार यांच्यावर निशाणा। हर्षवर्धन पाटील यांची अखेर भाजपला सोडचिठ्ठी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा। इंदापूर विधानसभा लढवण्याची तयारी। विधानसभा लढवा असं शरद पवारांनी सांगितलं। इंदापूरचा राजकीय वनवास संपवायचा आहे, पवार साहेब निर्णय घेतील। हर्षवर्धन पाटलांची कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भूमिका। हर्षवर्धन पाटलांसारखे अनेक धक्के येत्या काळामध्ये राजकारणामध्ये दिसतील। हर्षवर्धन पाटलांचं पक्षामध्ये स्वागत करताना शरद पवारांचं सूचक विधान। हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावर पक्षातील कार्यकर्ते नाराज। प्रवीण माने 2 दिवसात निर्णय घेणार। इंदापूर विधानसभेसाठी प्रवीण मानेही इच्छुक। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या। नरहरी झिरवाळ, हेमंत सावरा, राजेश पाटील, किरण लहामटे यांचं आंदोलन। पेसा भरतीसह धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाला विरोध। मुख्यमंत्री शिंदेंची भेट होत नाही तोवर आंदोलनावर ठाम। आदिवासी समाजाच्या आमदारांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मेसेज। आंदोलन तात्काळ थांबवा, कॅबिनेट बैठक संपल्यावर तातडीने बैठक घेणार असा मेसेज। आरक्षणाची मर्यादा 50% 75% जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। विधेयक आणण्यास केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आमचा पाठिंबा असेल, पवारांची भूमिका। आचारसंहितेपूर्वी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या, मग 75 काय 150% आरक्षण मर्यादा वाढवा, पवारांच्या मागणीवर जरांगेंची प्रतिक्रिया। ओबीसी नेते श्रावण देवरे यांच्या आक्षेपार्ह पोस्ट नंतर मराठा आंदोलक आक्रमक। मराठा आंदोलकांनी श्रावण देवरे यांच्या घराला काळं फासत बांगड्या देखील लावल्या। युतीसाठी एमआयएमचा महाविकास आघाडीला प्रस्ताव, किती जागा देणार महाविकास आघाडीने स्पष्ट करावं, इम्तियाज जलील यांची मागणी। 10 ऑक्टोबरच्या आसपास निवडणुका जाहीर होऊ शकतात, महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा हे जनता ठरवेल। विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचं वक्तव्य। महिला T20 विश्वचषकात आज टीम इंडियाची न्यूझीलंडशी लढत। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडिया सज्ज। संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।